हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. उन्हाळ्यामध्ये आपण आंबट असे काही पदार्थ खात असतो. त्यासाठी जेवणामध्ये पण आपण चटण्या वगैरे खातो. तर मी त्यासाठी आपल्याला कैरीचा ठेचा बनवत आहोत. तर त्यासाठी मी हे 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे. बघू शकता आपण, मी अर्धा तास झाला आहे त्या पाण्यात ठेवलेल्या आहे अशा प्रकारे. तर चला तर सुरुवात करूया. मी छोटा पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया. हा ठेचा खूप रुचकर लागतो आणि आपल्याला उष्णतेमुळे खूप त्रास होत असतो, जळजळ होणे, पित्त होणे. तर त्यासाठी हे आमटाचे प्रकार खाल्ल्यावर आपल्याला थोडंसं चांगले वाटते, म्हणून आपण हा ठेचा बनवत आहोत. तर शेंगदाणे पहिले भाजून घेऊया. अशा आमटापासून आपला उष्णदाह कमी होतो, त्यामुळे हे आंबट पदार्थ खाल्ले जातात. तर बघू शकता आपण, अशा प्रकारे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. काढून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, शेंगदाणे काढून घेतलेले आहे. याच्यात आता पॅनमध्ये आपण 7-8 मिरच्या, हिरव्या मिरच्या भाजून घेऊया. अशा थोड्याशा भाजल्या म्हणजे याची चव खूप वाढते. अशा प्रकारे भाजून घेऊया. यातच घालणार आहोत 1 इंच आले आणि अर्धा पाकळ्या लसूण घेतलेला आहे. तोही याच्यामध्ये थोडासा रोस्ट करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे रोस्ट करून घेतलेले आहे. आता हे सर्व थंड होण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण कैरी कापून घेऊया. आपल्याला कैरीचं देठ काढून टाकायचे आहे आणि पिलरने याची सालं काढून टाकायची आहेत. तसा कैरीचा देठ काढून टाकला आहे आणि आता सुरीने मी याची सालं काढून टाकते. अशा प्रकारे सर्व साल काढून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण सालं काढून घेतलेली आहे. आता कैरीला कापूया. आपल्याला अशा प्रकारे कापून बारीक कापायची आहे. अशा प्रकारे दोन्ही कापून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, आता आपण कैरी कापून झालेली आहे. तर आता आपण ठेचा मिक्सरच्या जारला लावून घेतोय. तर 1 मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धी मूठ मी पुदिना घेतलेला आहे. 7-8 मिरच्या, हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या, शेंगदाणे, हे सर्व एकत्र करून केलेले आहे. आता यामध्ये घालणार आहोत जिरा. मी अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घेऊया. थोडेसे काळे मीठ घेऊया. पाव चमचा मी काळे मीठ घेतलेले आहे. आता हे आपण
थोडंसं फिरवून घेऊया अशा प्रकारे. तर बघा तर फ्रेंड्स, मी एकच मिक्सरच्या रिंग फिरवलेली आहे. आता यामध्ये आपण हा सर्व कैरी घालून घेऊया. आणि याला जाडसर आपल्याला फिरवायचे आहे पल्स मोडवर, नाहीतर सर्व ह्याचा गाळ होऊन जाईल. पल्स मोडवर फिरवून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला ठेचा तयार झालेला आहे. काढून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला ठेचा तयार झालेला आहे. खूप छान झालेला आहे. अशा प्रकारचा आपण कैरीचा ठेचा बनवला. तो भाकरीसोबत, चपातीसोबत, डाळ भातासोबत खाऊ शकतो. अशा प्रकारचा ठेचा बनवलेला आहे. बघू शकता आपण, मी जवळून दाखवते. खूप छानसा झालेला आहे. तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही एकदा तरी करून बघा. तुम्हाला खूप आवडेल. डाळ भाताची चव वाढवेल, भाकरीसोबत चव वाढवेल. अशा प्रकारचा हा ठेचा बनवलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.